व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, बऱ्याचदा बाहेर कुणालाही भेटलं मोठ्या माणसांना, कुठलाही विचारलं तर ते होतं ना की सातारा जिल्हा, मग सातारा जिल्ह्यात कुठं मान तालुक्यात विरकरवाडी. मग ज्यांनी विरकरवाडी किंवा मान तालुका बघितला त्यांचं सगळ्यात पहिलं उत्तर प्रश्न असतो की शिकला कसं काय, दुष्काळ आहे एवढा, परिस्थिती नाही तिकडं. कसं शिकला याला उत्तर मी नेहमी म्हणतो की कर्मवीर अण्णा नसते तर आम्ही शिकलो नसतो. रयतची शाळा देवपूरला चालू झाली म्हणून वडील शिकले, बरेचसे तुमच्यापैकी ते शिकले म्हणून आम्ही शिकलो. त्यांच्या काळात नुसती शाळा काढून शिकणं होत होतं. जे मोठे लोक आहेत त्यात येतात. तुमच्या काळात, आमच्या काळात ज्याला इंग्रजी येत होतं तो साहेब व्हायचा आणि ज्याला इंग्रजी येत नाही तो शिपाई व्हायचा. बरोबर आहे ना? असंच आहे ना. ज्याला इंग्रजी येतं तो मोठा माणूस, ज्याला इंग्रजी येत नाही तो मग शेती करेल, रोजगार करेल, काही करेल. आता ते बदलतंय. आता असं होणार आहे, आता असं चालू झालंय, ज्याला कॉम्प्युटर येतोय, ज्याला AI येतंय तो साहेब बनणार. छोटा मोठा नाही, त्याच्याकडे 1000 करोड असते. आणि ज्याला येत नाही त्याला शिपायाचं पण काम नाही मिळणार. आजच्यापेक्षा वाईट परिस्थिती त्यांची होणार आहे. आणि आत्तापर्यंत कसं होतं की ज्याला वाचायला लिहायला येत नाही तो अडाणी. ह्याच्या पुढं ज्याला कॉम्प्युटर चालवायला येत नाही, ज्याला प्रोग्रॅमिंग जमत नाही, की कॉम्प्युटर नुसतं चालवायचं नाही, चालू करून त्याच्यावर काहीतरी 2-4 बटन दाबले असं नाही. प्रोग्रॅमिंग ज्याला येत नाही तो अडाणी राहणार. आता ही जी लॅब शोगिनीच्या सहकार्याने जी लॅब चालू झाली ती ह्यासाठी की अडाणी नाही राहायचं, मालक बनायचं ना, साहेब बनायचं आहे. एक पण आपला पोरगा असा नाही झाला पाहिजे की त्याला परिस्थितीमुळं उद्या वाईट दिवस त्याच्यावर आले. इकडं बरेच लोक असतील, असे शेकड्याने लोक असतील जे बुद्धी बरीच होती पण त्यावेळी मार्गदर्शन नव्हतं. मग डेप्युटी कलेक्टर झाला असता, कलेक्टर झाला असता, सायंटिस्ट झाला असता, पण घरात कोणी नव्हतं सांगणारं, मार्गदर्शन देणारं कोण नव्हतं. मग टॅलेंट वाया गेलं. शेकड्यानं उदाहरण येतं. तुमच्या आजूबाजूला बघा, दगड मारला तरी असं कोण ना कोण मिळेल ज्याच्याकडे एकदम टॅलेंट होतं, वेगवेगळ्या क्षेत्रातलं असेल. कुणाला क्रिकेट खेळायला भारी जमायचं, कुणाला अभ्यास चांगला जमायचं, कुणाला गणित यायचं, कुणाला विज्ञान यायचं. पण मार्गदर्शन देणारं कोण नव्हतं, सांगणारं कोण नव्हतं आणि आजूबाजूला कोण नव्हतं. आता ती परिस्थिती नाही राहिली. प्रत्येकाच्या हातात मोबाईल आणि मोबाईलवर ते ज्ञान आहे जे अमेरिकेतल्या सगळ्यात भारी शहरातल्या सगळ्यात भारी कॉलेजमध्ये जे सगळं मिळतं शिकायला, ते तुमच्या मोबाईलवर पण आहे, ते तुमच्या कॉम्प्युटरवर पण आहे. जे कर्मवीर अण्णांनी शाळा रयतची चालू करून देवपूरला केलं होतं तेच आज शोगिनीच्या माध्यमातून खाली झालं आहे. कॉम्प्युटरची लॅब उघडली. आता पाण्यापर्यंत आपल्या जनावरांना घेऊन जायचं आपल्या हातात असतं. प्यायचं नाही प्यायचं थोडं शिक्षकांच्या हातात, थोडं पोरांच्या हातात आहे आणि बरंचसं त्यांच्या आईवडिलांच्या हातात आहे. एकच प्रश्न स्वतःला नेहमी विचारायचा, आपल्याला नक्की काय बनायचं, आपल्या पोरांना नक्की काय बनवायचं आहे. आपण जे करतोय तिथंच ठेवायचं, त्यात पोरं पुढे गेली पाहिजे. आणि आपल्या गावाचा इतिहास आहे, आपल्या तालुक्याचा इतिहास आहे की इथं गरज पडल्यानंतर लोकांनी शेतं विकली पण पोरं शिकवली. एखादा बाप म्हटला की किडनी विकतो पण पोरा तू शिक. खोटं बोलतोय का? थोडं फक्त ध्यान द्यायची गरज आहे. आता कॉम्प्युटर आला, मोबाईल आला, सगळं आलं, आता लक्ष फक्त दिलं पाहिजे की पोरगं शिकतंय की नाही शिकत. ज्या टॅलेंट असणार ते शिकणार, त्याला फक्त बाकीचा त्रास कमी झाला पाहिजे एवढं आपल्या हातात आहे. बघून सारथीच्या माध्यमातून जे काम होत आहे, दादा जे करतोय, दादाचे सगळे मित्र आहेत, आबा आहे आमचा, सगळे बाकीचे आहेत, बरंच मोठं काम घेऊन हे लोक सुरू करतात. माझा रोल एकदम कमी आहे.
पण लहानपणापासून मला एक प्रश्न नेहमी पडतो की किती दिवस आपण मुंबईला जायचं, किती दिवस पुण्याला जायचं कामानिमित्त. पोरं इथंच राहत आहेत, आईबाप इथंच राहत आहेत, बायको इथंच राहते आणि एक बिचारा माणूस तिकडं खटत बसतोय, त्याला तिकडं काम करायला लागतं. हळूहळू सुरुवात करू आणि एक दिवस असं करू की इंडस्ट्री इथं येते. इंडस्ट्री इथं येण्यासाठी इंडस्ट्री 3 गोष्टींना रोजगार येतो कुठं पण. एक तर तुमच्याजवळ बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर लागतं, रोड, लाईट लागते, इलेक्ट्रिसिटी लागते, पाणी असलं पाहिजे वगैरे. दुसरा असतो बाजार असला पाहिजे की जिथं जे बनतं त्याच्या बाजूला विकलं गेलं तर मग तिथं बनतं ते. आणि तिसरी गोष्ट आहे, जिथं टॅलेंट असतं तिकडे इंडस्ट्री जाते. आज शोगिनीच्या माध्यमातून जर 50 पोरं, 10 पोरं, जेवढी पोरं लागली तर 10ला बघून जर 1000 पोरं जर कामाला लागली. इलेक्ट्रॉनिक्सचे जर सगळे, समजा एखादं गाव असतं ना जिकडं की अख्खं गाव असतं, साताऱ्याच्या बाजूला एक मिलिटरी अपशिंगे गाव आहे की अख्खं गावात प्रत्येक घरातनं पोरं आर्मीतच जायचे, मिलिटरीत भरती होतात. तिथं असं म्हणलं जातं की त्या गावातला आला आधार कार्डवर नाव बघितलं तरी भरती करून घेतात. जर तेवढे टॅलेंटेड पोरं आपल्याकडे समजा इलेक्ट्रॉनिक्सचा अभ्यास केलेला, ट्रेनिंग घेतलेली जर तशी पोरं झाली किंवा आणखी काहीतरी झालं, पाणी आपल्याकडं येईल तेव्हा येईल, लाईटची व्यवस्था सुधरेल तेव्हा सुधरेल, आजूबाजूला मोठं मुंबई दिल्ली बनणार नाही. पण टॅलेंट घडवणं आपल्या हातात आहे. जर 1000, 5000, 10000 पोरं जर टॅलेंटवाली जर हितच बनली तर उद्योग आणखी कुठल्या गोष्टीपेक्षा जास्त लवकर ह्यांना येतील. आणि जेव्हा रोजगार गावात येईल तेव्हा गाव सोडून बाहेर कुणाला जायची गरज नाही पडणार. आज जाऊ पुण्याला, उद्या जाऊ पुण्याला, मुंबईला जाऊ, दिल्लीला जाऊ, पण आपल्या पोरांना इच्छा असल्याशिवाय बाहेर जायची गरज नाही पडली पाहिजे, एवढी काळजी घेऊ असं मला वाटतंय. एवढं बोलून मी थांबतो. धन्यवाद. धन्यवाद साहेब. यानंतर आजच्या कार्यक्रमातील दुसरा हिस्सा म्हणजे शेतकऱ्यांच्यासाठी